ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात या मागणीसाठी ओबीसी अधिकार हक्क व संरक्षण परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान राज्य आणि केंद्र सरकारने देशभरातील ओबीसी जातीची जातनिहाय जनगणना तातडीने करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच शासनाने ओबीसी आरक्षण संरक्षणाच्या नावाखाली स्थापन केलेली उपसमिती तत्काळ बरखास्त करावी, 50% आरक्षणाची मर्यादा हटवून आरक्षण लागू करावे, मराठा समाजाला देण्यात आलेल्या सुमारे 58 लाख ओबीसी प्रमाणपत्रांची फेरतपासणी करावी, तसेच ओबीसी, अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जमाती एसटी यांच्यासाठी लागू असलेली 50% आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावे अशी मागणी करण्यात आली. राज्यातील ग्रामपंचायतीने प्रत्येक ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी विशेष ठराव मंजूर करावा. मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांना ज्या धर्तीवर आर्थिक मदत देण्यात आली त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनाही आर्थिक सहाय्य द्यावे. तसेच ओबीसी आरक्षण आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही आंदोलकांनी केली. सध्या जी देशभर जनगणना सुरू आहे त्यामध्ये जो दुसरा टप्पा फेब्रुवारी 27 पासून सुरू होणार आहे त्या टप्प्यामध्ये ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं एससी आणि एसटीची जनगणना होणार आहे त्याच धर्तीवर ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही समूळ ओबीसींची मागणी आहे. आणि केंद्रातल्या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर आम्ही ओबीसीची जनगणना करू अशी त्या ठिकाणी घोषणा केली होती, आश्वासन दिलं होतं. केंद्र सरकारला या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी अकोला या ठिकाणी कलेक्टर कचेरी समोर धरणे सत्याग्रह आंदोलन छेडून केंद्र सरकारला आम्ही आठवण किंवा स्मरण करून देऊ इच्छितो की तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता करावी. एव्हाना या देशातला या राज्यातला ओबीसी खवळून उठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.